विमान वसाहतीमध्येच कोसळलं आणि त्यामुळे मनुष्यहानी जीवितहानी मोठ्या प्रमाणावर होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते। तसंच या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती आणि त्यानंतर बचाव कार्य सुरू केलं होतं। विमानातून तब्बल 242 प्रवासी प्रवास करत होते, तर विमान जिथं क्रॅश झालं त्या ठिकाणी धुराचे प्रचंड लोट पसरलेले आहेत। अजूनही कूलिंगचं काम सुरू आहे अग्निशमन दलातर्फे। खरं तर विमानात मोठ्या प्रमाणात इंधन भरलं होतं। टेक ऑफच्या वेळी मोठ्या प्रमाणात इंधन भरलं गेलं होतं आणि त्यामुळे ह्या इंधनाचा स्फोट होऊन या क्रॅश नंतर या इंधनाचा स्फोट झालेला आहे आणि जळतं इंधन सध्या इथे आहे आणि त्यामुळे कदाचित मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते। या विमानात इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आलं होतं आणि त्यामुळे अपघातानंतर या विमानानं आणखी मोठ्या प्रमाणात पेट घेतलेला आहे। तर या विमान दुर्घटनेमध्ये एक क्रू मेंबर हा तटकरे यांचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आहे। क्रू मेंबर अपर्णा महाडिक ही तटकरेंची नातेवाईक असल्याचं समजतंय। आपण पाहतोय अहमदाबादमधली मेघानीनगरमधली ही विमान दुर्घटना, हे प्लेन क्रॅश। क्रू मेंबर अपर्णा महाडिक ही तटकरेंच्या भाच्याची पत्नी असल्याचं समजतंय। अपर्णा महाडिक या क्रू मेंबर होत्या। या बोईंग ड्रीमलाइनर 787 फ्लाईटमधल्या क्रू मेंबर अपर्णा महाडिक या सुद्धा दगावलेल्या आहेत आणि या दुर्घटनेमध्ये दगावलेल्या अपर्णा महाडिक या तटकरे यांच्या भाच्याची पत्नी आहेत। पण पाहतोय सिव्हिल रुग्णालयावर हे विमान कोसळलं, तर बाजूलाच निवासी इमारत सुद्धा होती जिथे अनेक प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्टर राहत होते, वास्तव्याला होते आणि मेसमध्ये काही निवासी डॉक्टर हे जेवत होते, मात्र तिथेच हे विमान कोसळलं। तसंच 6 डॉक्टरांचा मृत्यू झालेला आहे, तर आतापर्यंत 15हून अधिक डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। आपण पाहतोय दुपारी 1:38 या विमानानं खरं तर लंडनच्या दिशेनं उड्डाण घेतलं होतं, टेक ऑफ केलं होतं अहमदाबाद एअरपोर्टवरून आणि अहमदाबाद विमानतळावरून दुपारी 1:38 या विमानानं लंडनच्या दिशेनं उड्डाण केल्यानंतर काही वेळातच टेक ऑफच्या काही मिनिटांनंतरच हा अपघात झालेला आहे। तसंच अहमदाबाद विमानतळाबाहेरील मेघानीनगर रहिवासी परिसरामध्ये हे विमान कोसळलं आणि रहिवासी परिसरामध्ये हे विमान कोसळलंय। हा प्लेन क्रॅश झाला आणि त्यामुळे मेघानीनगरमधल्या आणि आसपासच्या परिसरातले रहिवासी दगावले जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय आणि सुमारे अंदाजे 15 किलोमीटरवर मेघानीनगर आहे। तसंच अहमदाबाद एअरपोर्ट जे आहे जिथून या विमानानं टेक ऑफ केला आणि मेघानीनगर या दोघांमधलं अंतर जे आहे ते अंदाजे 15 किलोमीटर आहे आणि त्यामुळे इथेच हा अपघात झाला आणि अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। अग्निशमन दलाचे 7 बंब हे घटनास्थळी दाखल झाले होते आणि त्यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू झालंय। अग्निशमन दलाकडनं आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अजूनही सुरू आहे। आपण पाहतोय सध्या इथे कूलिंग ऑपरेशन सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे, तर काही ठिकाणी जिथे अजूनही विमानाचे काही भाग हे प्लेन क्रॅश नंतर जळत आहेत, तर त्यांचं सुद्धा त्या भागांमध्ये सुद्धा आता आग विझवण्याचं काम सुरू आहे। अंदर हमने शू हालत से शू तकलीफ कई खबर तो बढ़वा दो तो हमने खबर पड़े तो हमें अगर कई कार्यवाही हमने कई ट्रीटमेंट निदान कई आया नहीं। भाई साहब हिंदी में जी के आपके कौन थे? ये भी हमारा बहन बने विजय साहब नेहा बहन ने हेमंत कुमार पंड्या। तो भाई साहब आपका हिंदी में बता दीजिए कि आपके कौन यहाँ पे फ्लाइट में जा रहे मेरी थे? बहन मेरा बनेवी मेरा सिस्टर दोनों है अंदर और हमको जाने नहीं दे रहे, सारे रास्ते ब्लॉक कर दिए हैं हमारे इधर से। नहीं वो लंदन जा रहे थे क्या? किस तरह? लंदन जा रहे थे वो 111 नंबर 110 नंबर की टिकट कंफर्म है उनकी। अभी तक किस तरह से पूरा भाई साहब आपको हाँ। मालूम पड़ा क्या? किस तरह से आपको पता चला? मेरी भांजी है, हम लंदन वो वहाँ जा रहे थे, भांजी ने फोन किया मम्मी पापा उस फ्लाइट में है, तो हम इधर नरोड़ा से सीधा दौड़ के इधर आए हैं। अब
अभी तक किस तरह से आपको उनके पता चला, क्या किस तरह से? मेरी भांजी ने लंदन से हमें फोन किया, मेरी मम्मी और पापा दोनों फ्लाइट में बैठे हुए, तो हम तुरंत इधर आ गए। पर इधर आते आते तो 1-2-1.5 घंटा तो रोड पे घूमते रहे। बोलते इधर मत खड़ी रखो, इधर खड़ी मत रखो। अरे हम यहाँ हमारे परिवार को देखने आए, घूमने नहीं आए। बोले चाय पानी, अरे चाय पानी थोड़ी पीने गए इधर, अगर मरने पड़े अंदर कोई। परिवार के लोग थे और मेरी फ्लाइट में जा ननद रहे है, थे लंदन। मेरे ननद है और नंदो है, दोनों है। वो क्या करने जा रहे थे और क्या वो उसकी लड़की के पास जा रहे थे। किस तरह से आपको पता चला और क्या किस तरह? उसकी बेटी ने मेरे को कॉल किया कि मेरी मम्मी पापा आ रहे हैं। मेरे को भी मालूम नहीं था, सरप्राइज थी ना, इसलिए। किस तरह का माहौल अभी परिवार किस तरह से सफर कर रहा है? उनका परिवार तो वो लंदन है, लड़का लड़की तो लंदन है। અહીંયા અંદર તો ખાલી મને એટલા સમાચાર તો જોઈએ કે ના અહીંયા છે કશું જ નથી, હું કોઈ ખબર ખાલી એટલું તો કહી શકે ને મને કે એમને કઈ તકલીફ નથી, તો અમે જાણો બેહી જઈશ શાંતિથી। હા ભાઈ, હા, અમે બી રિક્વેસ્ટ કરીએ તમને ભાઈ, તમે રિક્વેસ્ટ ક્યાં સાંભળો છો મારા ભાઈ? રિક્વેસ્ટ અમે તમને ક્યારે કરી? तर आपण पाहतोय या फ्लाईटमधनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे काही नातेवाईक आपण पाहत होतो। या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्यात। साहजिकच आहे, नातेवाईकांची आतापर्यंत कोणतीही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही आणि त्यामुळे साहजिकच आहे या नातेवाईकांचं काळजी करणं स्वाभाविक आहे आणि आपापल्या नातेवाईकांच्या शोधासाठी आता हे सगळे आलेले आहेत। तसंच विमान प्रवासात जे प्रवासी खरं तर या फ्लाईटमध्ये बसले होते त्या प्रवाशांचे काही नातेवाईक सध्या आपण पाहतोय, त्यांची प्रतिक्रिया आपण पाहतोय। तसंच हॉस्पिटलमधली दृश्य आपण सध्या पाहतोय। मोठ्या प्रमाणात आता इथे मृतदेह आणले जात आहेत। तर आपण पाहतोय इथं हा अपघात झाला आणि त्यानंतर अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या गाड्यांना सुद्धा पाचारण करण्यात आलं। तसेच ज्यांना जे रहिवासी परिसर होता हा मेघानी नगरचा हा रहिवासी परिसर आणि त्यामुळे या परिसरात साहजिकच आहे ज्यांना या अपघातात जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावर सुद्धा उपचाराचं काम सुरू आहे। 10 दिवस માટે અહીંયા હતા, આજે જ હમણાં જ ગયા એ। अच्छा, हिंदी में पूरा बता देना कौन रहते थे आपके रिलेटिव्स क्या? मेरे सामने वाले आपका नाम बताइए बहन जी। शीतल शाह, बहन जी, आपको कौन परिवार के लोग थे उसको लंदन जा रहे थे? हमारे नेबर की लड़की थी वो। और पता चला तो किस तरह से आपको लग रहा है कि क्या उसकी देखभाल करने? हाँ, अभी पता नहीं, अंदर जाने नहीं दे रहे, तो कुछ अपडेट नहीं आ रही है, तो कैसे पता चलेगा? किस तरह से वो लंदन रहते थे कि यहाँ पे इंडिया में रहते थे? लंदन में ही रहते थे मगर आज यहाँ उनकी पे। दोपहर की फ्लाइट हाँ, थी फ्लाइट और आपको पता चला हाँ, कि हम अभी बड़ौदा से हम अभी आए हैं। बड़ौदा से अभी आए हैं उसकी देखभाल के लिए। ठीक है, ठीक है। क्या लग रहा है कि आपको परिवार की इस तरह से कहीं ना कहीं मुसीबत? अंदर जाने ही नहीं, अपडेट ही नहीं है कुछ, तो कैसे पता चलेगा?